विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आकार फाउंडेशन पुणे नागपूरच्या या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक श्रीकांत बुराडे आपलं नव्याने पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता, त्यांच्या प्रगतीकरता आणि त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। याला तुम्हा विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद हा नेहमीच आम्हाला मिळत आलेला आहे। आशा की आजच्या या व्हिडिओला सुद्धा तुमचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल। आजचा व्हिडिओ तुमच्या अभ्यासामध्ये एक नवा आशेचा किरण घेऊन येईल आणि तुम्हाला अभ्यासामध्ये आजच्या व्हिडिओचा फार मोठा लाभ होईल या अपेक्षेसह आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला विषय आहे मराठी आणि मराठी व्याकरणाचा नवा दृष्टिकोन। हा नवा दृष्टिकोन म्हणजे काय, मराठी व्याकरणामध्ये काय बदल झालेले आहेत आणि त्या बदलांपर्यंत आपल्याला कसं पोहोचायचं आहे, जे बदल झालेले आहेत ते का झालेले आहेत, त्याची कारणे आणि त्याचा मराठी व्याकरणावर होणारा प्रभाव, या दोन्ही गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तत्पूर्वी जे विद्यार्थी मित्र या आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच दाखल झालेले आहेत, पहिल्यांदाच पाहत आहेत, त्यांना सूचना की तुम्ही आमच्या आकार फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर असेच पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करावं, विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करावं। तर मी प्राध्यापक श्रीकांत बुराडे तुमचं यामध्ये स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ज्या काही वर्षभरामध्ये परीक्षा आयोजित करते, सोबतच महाराष्ट्र राज्य सरकार विविध संस्थांच्या माध्यमातून विविध खात्यांमध्ये ज्या भरती परीक्षा आयोजित करते, या सगळ्यांमध्ये अनिवार्य असलेला विषय म्हणजे मराठी व्याकरण। आणि मराठी व्याकरण हा एक सायन्स आहे, ते एक शास्त्र आहे। भाषा कशी बोलली पाहिजेत, भाषा कशी लिहिली पाहिजेत, यासाठी जी नियमावली तयार केलेली आहे त्या नियमावलीचं नाव म्हणजे मराठी व्याकरण। आणि हे एक शास्त्र असून त्याच्यामध्ये सिद्धांत आहेत, प्रमेय आहेत, गृहीतके आहेत। त्यामुळे मराठी व्याकरणाचा अभ्यास हा अतिशय काटेकोरपणे नियोजनबद्ध पद्धतीने केला जातो। जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आजचे मराठी व्याकरण आहे, आजचे मराठी व्याकरण तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो काय आहे की मराठी व्याकरणामध्ये सिद्धांत, प्रमेय आणि गृहीतके यांचा काटेकोर अभ्यास असला पाहिजे। मराठी व्याकरण हे एक शास्त्र आहे, त्यामुळे शास्त्राप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही तोलून मोपून आणि प्रत्यक्षात समजावून घेऊन त्याचा अभ्यास करणे आवश्यक असतो। असंच का, हे असंच का बरं, असं का बरं नाही, या गोष्टीला मराठी व्याकरणामध्ये खूप महत्त्व आहे। त्यामुळे मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना सगळ्यात पहिल्यांदा तो समृद्धपणे केला जातो, काटेकोरपणे केला जातो आणि सगळ्यात तितक्याच तल्लीनतेने केला जातो। तर मराठी व्याकरणात जर आपण या ठिकाणी बघितलं तर साधारणतः मराठी व्याकरणाचे दोन भाग केले जातात, सरळ सरळ। एक मराठी व्याकरणाचा जो महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये जर आपण त्याचं अ गट या ठिकाणी जर आपण घेतलं अ, तर यामध्ये आपल्याला दिसतं की शब्दांच्या जाती, भाषा, लिपी, वर्णमाला
प्रयोग, समास, शब्दसिद्धी, शब्दांच्या जाती, शब्दशक्ती यासारखे अतिशय तंतोतंत असणारे घटक या ठिकाणी अभ्यासले जातात. आणि जो दुसरा विभाग आहे ब विभाग, या ब विभागात मात्र काटेकोरपणा थोडासा बाजूला ठेवून भाषेचं सौंदर्य कशा पद्धतीने डेव्हलप केलं जातं हे या ब कॉलममध्ये असते, ज्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द यासारखे घटक यामध्ये समाविष्ट केले जातात. त्यामुळे या दोन विषयांचा अभ्यास करताना एक सेक्शन असा आहे की ज्याचा अत्यंत तल्लीनतेने प्रमेय, सिद्धांत, गृहीतके यांचा वापर करून अभ्यास केला जातो, तर एक विभाग असा आहे की ज्याच्यामध्ये अवांतर आपल्याला वाचन या ठिकाणी वाढवावं लागतं. मग हा अभ्यास करत असताना मार्गदर्शकाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे समास असो, त्या समासाचा विग्रह असो, विग्रह म्हणजे त्याची फोड करणे, हे सगळं काटेकोरपणे समजावून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ समास म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. नेमकी समास ही प्रक्रिया काय आहे भाषेची, तर भाषेला संक्षिप्त रूप आणण्यासाठी, भाषेला काटेकोर रूप आणण्यासाठी जी प्रक्रिया राबवली जाते त्याला मराठीत समास म्हणतात. दोन किंवा दोनपेक्षा अधिकचे शब्द, 2, 3, 4, 5 यासारखे शब्द एकत्रितपणे एकत्र आणून त्यांचा एक शब्द बनवणारी एक पद्धत म्हणजे समास. मग त्याचे प्रकार, त्याची उदाहरणे, त्याचा त्या सामासिक शब्दाचा विग्रह, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळल्या जातात. मग अव्ययभाव समास म्हणजे काय, तत्पुरुष समास म्हणजे काय, द्वंद्व समास म्हणजे काय आणि बहुव्रीही समास म्हणजे काय, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यासाठी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपल्याला व्याकरणामध्ये प्रयोग असतो. प्रयोग ज्याप्रमाणे विज्ञानाचे एक प्रकारे सिद्धांत असतात, नियम असतात, लॉज असतात, तसं मराठीचे सुद्धा नियम आहेत, लॉज आहेत, सिद्धांत आहेत. प्रयोग, संधी यामध्ये आपल्याला हे पडताळून पाहायचं असते. मग संधी, प्रयोग समजून घ्यायचं असेल तर त्या विषयाचा अत्यंत गूढ अभ्यास या ठिकाणी आपल्याला आवश्यक ठरतो. परंतु मी सांगितल्याप्रमाणे हा जो ब जो कॉलम आहे यासाठी मार्गदर्शकाची जी भूमिका आहे ती दुय्यम आहे. मार्गदर्शकाची भूमिका दुय्यम आहे आणि अभ्यासकाची भूमिका ही प्रथम आहे. कारण या ठिकाणी जे शब्द साठा वाढवायचा आहे, जर आपल्याला शब्द साठा वाढवायचा असेल तर मार्गदर्शकाची भूमिका दुय्यम आहे. कारण की आपल्याला वाढवायचं आहे, त्यासाठी आपल्याला वाचन वाढवावं लागेल. वाचणार कोण? अभ्यासक. काही अडचण आली तर मार्गदर्शक त्याची मदत करणार. आपल्याला एका शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे, त्यासाठी आपल्याला शब्दकोशांचा अभ्यास, मराठी साहित्याचा अभ्यास. मराठी साहित्यामध्ये काळाच्या ओघामध्ये प्रचंड मोठे बदल झाले, प्रचंड मोठे बदल. जर आपण या ठिकाणी म्हटलं, की मराठी साहित्य मराठी साहित्याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा साधारणतः 10व्या ते 11व्या शतकामध्ये महानुभाव पंथ एक मिनिट, या महानुभाव पंथाने मराठी साहित्याची पायाभरणी केलेली आपल्याला दिसेल. मग श्री चक्रधर स्वामी,
गोविंद प्रभू, माहिंबळ, उमाईसा यासारखी शिष्य परंपरा या आपल्याला पंथामध्ये दिसून येईल. आणि या पंथाने सगळ्यात पहिल्यांदा मराठी साहित्याची काय केली, निर्मिती त्या काळात इसवी सन 9व्या-10व्या शतकामध्ये. त्यानंतर मात्र महानुभाव पंथानंतर वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाने मराठी साहित्याला नवा आशय, नवी भूमिका देण्याचं काम या ठिकाणी वारकरी संप्रदायाने केलेलं आपल्याला लक्षात येईल. मग या वारकरी संप्रदायामध्ये अनेक महान, ज्यांनी फक्त साहित्याचीच निर्मिती केली असं नाही, तर त्यांनी समाजाला नवीन दिशा दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेले. म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषेच्या दृष्टीने सुद्धा संत परंपरेचं अमाग महत्त्व आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की वारकरी संप्रदायामध्ये मग संत ज्ञानेश्वर असो, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, सावता माळी, गोरा कुंभार यासारखे अनेक संप्रदायातील या संतांची नावं आपल्याला दिसून येतील. त्यानंतर जर आपण त्या ठिकाणी तिसऱ्या गोष्टीकडे आलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे शिवकालीन साहित्य. शिवकालीन साहित्य. आता शिवकालीन साहित्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्मानी आणि सुलतानी संकटातून महाराष्ट्राची भूमी मुक्त केली आणि रयतेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. त्यामुळे जे मराठी जन आहेत, मराठी व्यक्ती आहेत, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला नवीन आयाम मिळाला. त्यामुळे काय झालं की साहित्यामध्ये आमूलाग्र बदल झाले. मग बखरलेखन असो, मोडलिपी असो, यासारख्या नवनवीन गोष्टींचा उदय या शिवकालीन साहित्यामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळेल. जसं मोडलिपी म्हणजे काय, तर देवनागरी लिपी ही आत्ता आपण आज वापरतो. आता तिला देवनागरी लिपी का बरं म्हणतात, हा महत्त्वाचा विषय आहे. देवनागरी लिपी बऱ्याच लोकांना कळत नाही की देवनागरी हा शब्द कसा रूढ झाला. देवनागरी लिपी. आता लिपी या शब्दाचा अर्थ होतो लिंपणे, लिहिणे. लिंपणे, लिहिणे, लिपी. देवनागरी. आता देवनागरी लिपी म्हणजे काय, जसं आपण आज तुम्ही बालवाडीमध्ये किंवा प्राथमिक शाळेमध्ये पहिल्या वर्गामध्ये जेव्हा गेले तेव्हा सगळ्यांना आपल्याला काय शिकवलं गेलं, उभी रेषा, आडपी रेषा, तिरपी रेषा, अर्धगोल, अर्धगोल, पूर्ण गोल, वरच्या तोंडाचा गोल, खालील तोंडाचा गोल, याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला चिन्ह शिकवल्या गेले. या चिन्हाच्या सहाय्याने ज्या लिपीचं आपण लिखाण करतो, जसं आपल्याला समजा एखादा शब्द लिहायचा असेल अ, तर अर्धगोल त्याला परत अर्धगोल, खालच्या अर्धगोलाला आडवी रेषा, त्याला उभी रेषा आणि त्या अक्षरावर एक शिरोरेषा. अशा पद्धतीने हा शब्द तयार झाला अ, किंवा हा स्वर म्हणा किंवा या तुम्ही वर्ण म्हणू शकता किंवा याला अक्षर म्हणू शकता. फरक आहे, शब्द म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, याच्यातही सूक्ष्म सूक्ष्म असा फरक आहे. तो फरक आपल्याला कोण शिकवेल, मराठी व्याकरण शिकवेल. की वर्ण म्हणजे काय, वर्णांपासून अक्षर कसा तयार होतो, अक्षरापासून शब्द कसे तयार होतात, हे सगळं मराठी व्याकरणाची जादू आहे. तर ही देवनागरी लिपी. पण या लिपीला हे नाव का बरं पडलं, कारण जर आपण इतिहासाचा संदर्भ घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या भारतामध्ये आर्यांचे आगमन झाले. आर्य, आर्यांचे आगमन झाले. इतिहासामध्ये तुम्ही आपण जेव्हा प्राचीन भारताचा इतिहास शिकतो तेव्हा आपल्याला कळतं की उत्तरेकडील आशिया खंडाच्या उत्तरे बाजूने भारतावर आर्यांचं आक्रमण झालं. या आर्यांच्या 10 टोळ्या
भारतामध्ये त्यांनी प्रवेश केला, ज्यामध्ये भरत नावाची टोळी ही महापराक्रमी टोळी निघाली आणि हळूहळू त्या टोळीच्या भरत राजाच्या एकंदरीत त्या टोळीवरून आपल्या देशाला भारत हे नाव पडलं. हा इतिहास आहे. हे आर्य जेव्हा भारताच्या संपूर्ण गंगा ब्रह्मपुत्रा यमुनेच्या मैदानामध्ये स्थिरतावर झाले आणि इथल्या लोकांचा ज्यांनी पराभव केला होता त्यांना एक तर दक्षिणेकडे ढकललं, नाहीतर आपलं गुलाम बनवल्या गेले. या आर्यांनी ही लिपी शोधून काढली. आता आर्य त्यावेळेस ज्यावेळेस आर्यांचं या भारतामध्ये 16 महाजनपदे किंवा सगळं त्यांचं साम्राज्य असं विस्तारित गेलं, तेव्हा ते स्वतःला या भारतभूमीचे स्वतःला देव समजायचे. आम्ही काय आहोत? या भूमीवरील देव आहोत. ते स्वतःला काय समजायचे? देव समजायचे. आणि या आर्यांनीच ही लिपी शोधून काढली. अर्धगोल, पूर्णगोल, उभी रेषा, आडवी रेषा ही लिपी शोधून काढली आणि हळूहळू तिला देवनागरी लिपी असा शब्द मिळाला. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या जोपर्यंत योग्य मार्गदर्शक तुम्हाला ते समजावून सांगणार नाही तोपर्यंत या छोट्या छोट्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे सगळं बारीक बारीक गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं असतं. आपली वर्णमाला जेव्हा आपण आपल्या वर्णमालेकडे जातो तेव्हा अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला एक बातमी आली असेल ब्रेकिंग न्यूजच्या की आपल्या वर्णमालेत असे काही वर्ण आहेत की ज्यांचा लिहिण्यासाठी आपण फार कमी वापर करतो, फार कमी. आता जसं आपल्याकडे 12 वर्णमालेमध्ये 48 + 2 50 वर्ण आज आपल्या मराठी भाषेमध्ये आज आपण लिहिण्यासाठी वापरतो. या 50 वर्णांमध्ये 12 वर्ण हे स्वर म्हणून आहेत. स्वर. आता स्वर म्हणजे काय हे सुद्धा एक महत्त्वाचा विजन आहे. स्वराची सुद्धा एक डेफिनेशन, एक व्याख्या आहे. त्याची सुद्धा एक या आपल्या मराठी व्याकरणामध्ये स्वराला खूप मदत आहे. मग स्वर म्हणजे काय? तर या ठिकाणी ज्या वर्णांचा आपण उच्चार करतो तो उच्चार अत्यंत सहजपणे आपल्या मुखातील जेवढे अवयव आहेत, स्वरयंत्र आहे, जीभ, दात, ओठ, टाळू, कंठ, नाक, या सगळ्या अवयवाच्या साहाय्याने आपण आवाज काढतो. तो काढत असताना जी ध्वनी निर्माण करतो, आवाज आपण बाहेर फेकतो, जी हवा आपण बाहेर फेकतो, ती हवा कुठेही अडथळीत होत नाही. अगदी स्वतंत्रपणे ज्यांचा उच्चार केला जातो अशा वर्णांना काय म्हणतो आपण? स्वर म्हणतो. मग 12 स्वर आहेत. या स्वरापैकी अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, रू आणि लू. आता याच्यामधला एक स्वर बघा, हा स्वर. आता या स्वराचा वापर आपल्या भाषेमध्ये आपण करतो का? लू या स्वराचा वापर आपण बोलण्यामध्ये करतो का? तर याचं उत्तर आहे नाही. जर आपण क्लुप्ती हा एक शब्द सोडला ज्याचा अर्थ काय होतो? क्लुप्ती म्हणजे कौशल्य, आयडिया, कौशल. तर क्लुप्ती युक्ती त्याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो. तर हा जर शब्द सोडला तर या स्वराचा उपयोगच होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं मराठी भाषेमध्ये छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा कम महत्त्व आहे. मी तुम्हाला सांगितलं की गट ब मध्ये साहित्यिक हा एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर येईल. साहित्य आणि त्यांचे साहित्यिक म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की 9व्या-10व्या शतकामध्ये चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू, माईंभट, उमाईसा यांच्यापासून तर 21व्या शतकातल्या 2023 पर्यंत ज्यांनी मराठी भाषेमध्ये काही ना काहीतरी निर्माण केलेलं आहे, ज्यांच्या लेखनातून काहीतरी साकार झालेला आहे,
त्या सगळ्यांना आपण साहित्यिक म्हणू शकतो. मग हा एकदम प्रचंड मोठा इतिहास आपल्याला या ठिकाणी दिसतो. प्रचंड मोठा जो मराठी भाषेचा वारसा, वैचारिक वारसा आपल्याला या साहित्यिकांनी निर्माण केलेला लक्षात येतो. आणि मराठी साहित्य हे महाराष्ट्रातीलच एक, जर आपण बघितलं तर या मराठी साहित्याला प्रादेशिकतेची वेगवेगळी झालरसुद्धा आपल्याला दिसेल. जसा वैदर्भीय साहित्याचा एक वेगळा लहजा आपल्याला दिसेल. म्हणजे साधारणतः विदर्भामध्ये खानदेशी साहित्याचा मेवा वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातील प्रमाण भाषेतील लिखाण कार्य वेगळं, मराठवाड्यातील लयबद्ध, तालबद्ध, सूरबद्ध लिखाण कार्य वेगळं. प्रादेशिकतेच्या या अखंड अशा महाराष्ट्रामध्ये साहित्याची सुद्धा काय झालेली आहे, विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. मग या साहित्यिकांचा अभ्यास करताना साहित्य आपल्याला वाचावं लागेल. जर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं मराठी भाषेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला साहित्याचा सुद्धा एक महत्त्वाचा या ठिकाणी काय दिसेल, गंध दिसेल. साहित्याचा फार मोठा वाटा दिसेल. मग या साहित्यिकाचा अभ्यास करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण साहित्य वाचलं पाहिजे. साहित्य वाचलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपला शब्दसाठा महत्त्वाचा आहे. मग यासाठी काय करावं लागेल, मराठी भाषेतील शब्दसाठा आपल्याला वाढवायचा आहे. त्याशिवाय आपण मराठीवर प्रभुत्व निर्माण करू शकणार नाही. मग हा शब्दसाठा वाढवायचा असेल तर आपल्याला मराठी वर्तमानपत्र वाचले पाहिजे, मराठी लेख वाचले पाहिजेत, मराठी साहित्यातील दर्जेदार पुस्तकं वाचले पाहिजेत. समाज सुधारकांनी जे विचार व्यक्त केले, जसं आपण जर साहित्यिक आणि सुधारक, साहित्यिक आणि समाज सुधारक ह्या कधी कधी एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे हे जसे समाज सुधारक होते तसेच तितकेच हे सुद्धा साहित्यिक होते. कारण की ज्यांनी मराठी भाषेमध्ये साहित्याला नवा आयाम, नवा जिवंतपणा आणण्याचं काम या साहित्यिकांनी, समाज सुधारकांनी केलेलं आहे. मग हे वाचत असताना न काढत आपण त्या त्या काळच्या सामाजिक राजकीय परिस्थितीचा अवलोकन करू शकतो, आढावा घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने मराठी व्याकरणाला जिवंत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ती आपली सामाजिक जबाबदारी आहे, ती आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण या ठिकाणी मला बोलताना शोक होत आहे, दुःख होत आहे की आज आपल्या मराठी भाषेची जी अवस्था आहे, या शैक्षणिक धोरणांमुळे, इंग्रजांकालीन असलेल्या या अभ्यासक्रमामुळे कुठेतरी मराठी भाषेची गडपेची होताना दिसत आहे. आज आपली मुलं सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम, CBSE या माध्यमातून शिकतात. मराठी त्यांच्या अभ्यासक्रमांना असते, त्यांचा काहीतरी किरकोळ टाइमपास अभ्यास करतात. त्यांचा मुख्य फोकस आज सायन्स, मॅथ, इंग्लिश यांच्याकडे असतो. इंग्लिश बोलणं किंवा इंग्लिश लिहिणं हे आजकाल साक्षरतेचं नवीन परिणाम किंवा परिमाण म्हणूया आपण, हे आपल्याला दिसतंय. परंतु मित्रांनो, जी आपली मायबोली मराठी भाषा आहे, मायबोली मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा यांची तुलना करा तुम्ही, तुलना शक्यच नाही हो, शक्यच नाही. मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांची तुलना शक्य नाही. कारण इंग्रजी भाषा मराठी भाषेच्या 5% सुद्धा ऐतिहासिक संदर्भ आपण तपासून घेतले, व्याकरणाचे दाखले समजून घेतले, 5% सुद्धा प्रमाणबद्ध नाही, जितकी मराठी भाषा प्रमाणबद्ध आहे, शास्त्रशुद्ध आहे. पण तरी पण इंग्रजीचा उभाव करत असताना मराठीकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. आता बघा, या ठिकाणी
तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. आपल्याकडे असलेलं स्वर, स्वरादी, स्वर, स्वरादी, व्यंजने, साहित्य, साहित्यिक, शब्दसाठा, लेखक, त्याचे प्रकार, या सगळ्यांची जर तुलना केली तर मराठी ही जगातील एक समृद्ध भाषा आहे, समृद्ध भाषा. त्यामुळे या मराठीचं जतन करणे, मराठीचं संवर्धन करणे आणि तिच्यामध्ये आणखी काही नवनवीन बदल करता येईल या दृष्टीनं अभ्यासक म्हणून तिचा एक प्रकारे मराठी भाषेचा अभ्यासक म्हणून विचार करणे फार महत्त्वाचे ठरते, अतिशय महत्त्वाचे ठरते. बहुश्रुत लोका सांगे जो ज्ञान, तोच खरा विद्वान ज्योती म्हणे. म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, अलंकारिक शब्द आहेत, शब्द समोरलेले एक शब्द आहेत, समानार्थी आहेत, विरुद्धार्थी आहेत, ध्वनिवाचक शब्द आहे तो आपल्या मराठीमध्ये. ध्वनिवाचक शब्द म्हणजे विशिष्ट ध्वनीला काय म्हटलं जाईल, समूहवाचक शब्द आहेत. असा साहित्याचा अनमोल ठेवा इतर भाषांमध्ये आपल्याला क्वचितच दिसतो, जो मराठी भाषेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. म्हणून मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला वेगळा असला पाहिजे. मराठी फक्त भाषाच नाही तर ती आपली जीवन पद्धती आहे, ती आपली एकमेकांशी एकमेकांचं नातं ठरवणारी ओळख आहे. त्यामुळे मराठीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. जे मुलं साहित्याचा अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे की साहित्याचा अभ्यास करत असताना जे साहित्य तुम्ही वाचता, त्याचं अवलोकन करता, त्याचं परीक्षण करता, त्याचं आकलन करता, त्या साहित्याला आपल्या शब्दात मांडण्याचा जो मानस आहे किंवा आपल्या शब्दात व्यक्त करण्याचा जो एक निर्धार आहे, तो या ठिकाणी तुम्ही निर्धार धारण करावा आणि त्या साहित्यातून नवं काहीतरी साहित्य तुम्ही निर्माण करावं असं मी तुम्हाला सांगेन. कारण की नवनिर्माण ही काळाची मागणी असते. जो नवनिर्माण करत नाही तो काळाच्या प्रवाहामध्ये टिकू शकत नाही. केशवसूत सांगून गेले, जुने लागू द्या मरणा लागुनी, तोडून किंवा मोडून टाक. आहे की नाही? म्हणजे जुनं सगळंच वाईट असं काही नाही. जुन्या काही गोष्टी दर्जेदार आहेत, त्या चिरकाल टिकणाऱ्या आहेत, परंतु नवीन नवीन शोध, नवीन नवीन प्रणाली विकसित करणे ही आजच्या काळाची काही आहे, गरज आहे. तर अशा पद्धतीनं नवीन नवीन साहित्याचा आपण शोध घेतला पाहिजे. नवीन नवीन शब्द आपल्या शब्दकोशात स्वतःच्या मेंदूमध्ये आपण जतन केलं पाहिजे आणि त्याचा वापरही केला पाहिजे. आपण मराठी बोलतो, पण जेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो, भैया 100 रुपये का ये देना, भैया 100 रुपये का ये देना. अरे अरे तू मराठी, तो विकणारा मराठी. तुम्ही घरी मराठी बोलता, मग जेव्हा तुम्ही स्वतःसोबत जेव्हा कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन करता, संवाद करता, तेव्हा मात्र कुठून तुम्हाला हिंदी येते, कुठून तुम्हाला इंग्रजी भाषा येते. मराठी बोला. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आता अलीकडची बातमी, मराठी पाट्या असल्या पाहिजेत शहरामध्ये. ज्यांच्या मराठी पाट्या नाहीत त्यांना फाईन, दंड ठोठावत आहे उच्च न्यायालय. मग उच्च न्यायालय आग्रही आहे, आपण सर्वसामान्य लोक आहोत, आपण तर आग्रही असलंच पाहिजे. असो, तर या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांशी संवाद साधण्याची संधी यामुळे प्राप्त झाली. आकार फाउंडेशनचे मी आभार मानतो. सोबतच आकार फाउंडेशनचे जेवढेही विद्यार्थी मित्र आहेत, या सगळ्या विद्यार्थी मित्रांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
अभ्यासाचा ध्यास अशा पद्धतीने तुम्ही घेतला पाहिजे की ज्याप्रमाणे अर्जुनाचं लक्ष फक्त पक्षाच्या डोळ्याकडे होतं आणि आपल्या बाणाकडे होतं, तसंच जी पोस्ट तुम्हाला मिळवायची ती पोस्ट आणि तुमचा अभ्यास याच्यामध्ये कुणीही येता कामा नये, तुम्ही स्वतःसुद्धा येता कामा नये. यशस्वी व्हा, स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विकास करा, स्वतःचे स्वप्न, आपल्या आईवडिलांच्या आशा अपेक्षा पूर्ण करा, असा या ठिकाणी सगळ्या विद्यार्थी मित्रांना शुभ संदेश देतो. आणि पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन, नवीन विचार घेऊन पुन्हा एकदा आपली भेट होईलच या सदिच्छेसह मी प्राध्यापक श्रीकांत बुराडे तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार. जय महाराष्ट्र.